मुंबई काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलेला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये काही संघटनात्मक बदल करण्यात यावं यासाठी मुंबईतील काही काँग्रेसचे नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेले आहेत. एकूणच काय सांगाल, मुंबई काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थानं अंतर्गत संघर्ष चालू आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही गेली अनेक वर्षे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत, पदाधिकारी म्हणून काम करतायत. मुंबई काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये कशा प्रकारचे आता एक प्रकारे काम करत आहे, एकूणच त्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम नमस्कार. दुसरी गोष्ट, वर्षाताई गायकवाड ह्या आमच्या प्रथम महिला अध्यक्ष आहेत. काँग्रेस पक्षाने मुंबई काँग्रेसला प्रथम महिला अध्यक्ष म्हणून त्यांचा सन्मान आहे. त्या आमदार असताना मुंबई अध्यक्ष झाल्या, पण आज त्या खासदार आहेत. हे त्यांचं कर्तृत्व, त्यांची मेहनत, ह्या सगळ्या कार्यकर्ते जे आहेत आमच्या मुंबई काँग्रेसचे प्रत्येक विभागातले तळागाळापर्यंत जाऊन वर्षाताईंनी जे काम केलं आहे ते काम कुणी करू शकत नाही. मुंबई काँग्रेसमध्ये या अगोदर किती आमदार खासदार झाले मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर राहताना, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, 13 महिने झालेत वर्षाताईंना अध्यक्ष होऊन. तुम्ही पाहिलं असेल, लोकसभेत ओबीसी आणि दलित वर्ग हा मोठ्या प्रमाणात त्यांनी महाविकास आघाडी इंडिया गठबंधनला मतदान केलेलं आहे. त्यांनी हे सगळं असताना आज जी लोक सांगत आहेत की बाबा वर्षाताईंना पदावरून हटवा किंवा नवीन मुंबई अध्यक्ष बनवा, त्यासाठी माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या लोकांनी आणि ज्या मतदातांनी, ज्या जनतेने मतदान केलं आहे ओबीसी दलित समाजाच्या, वर्षाताईंना हटवल्यानंतर त्यांच्यामध्ये चुकीचा गैरसमज पसरेल आणि त्याचं नुकसान आपल्याला विधानसभेत बघायला मिळेल. तर पक्षश्रेष्ठींनी माझी विनंती आहे की वर्षाताई गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये विधानसभा व पुढचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या, ही माझी त्यांना विनंती आहे. नाही, मुंबईमधील काही नेते नसीम खान असतील, त्याच्यानंतर भाई जगताप असतील, हे सगळे यासारखे यांच्यासह आणि अन्य 16 नेते आहे जे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मुंबईतील काँग्रेसमध्ये काही संघटनात्मक बदल करण्यात यावा या मागणीसाठी ते दिल्लीला गेलेले आहेत. तुम्ही याकडे कसं बघताय? माझं असं मत आहे की आमचे वरिष्ठ नेते आहेत. आमच्या वरिष्ठ नेत्यांच्यानी राष्ट्रीय अध्यक्षांची वारंवार भेट होत असते. मला असं वाटतं आहे की वर्षाताई गायकवाडनी जे 10 वर्षानंतर त्या सीटवरून, ज्या मतदारसंघातून खासदार झाला, त्या सगळ्या मुंबई काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे सर्व आमचे वरिष्ठ नेते दिल्लीला गेले असतील, मला असं वाटतं.